नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींचा साक्षात्कार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हा तुमच्या घरात देवाचा देव वास करतात तेव्हा तुम्हाला हे काही संकेत मिळतात का? जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून जा की देव तुमच्या घरात राहू लागला आहे. ते संकेत आज कोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा अर्चा करत असतात. ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात, अन्न देखील अर्पण करतात, जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये. आपल्या सर्वांना माहीत आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने आपल्याला देव प्रसन्न होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो. देवाची विशेष कृपा तुमच्यावरती आहे हे सांगणाऱ्या या संकेताबद्दल आम्हाला माहिती द्या. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही देवपूजा करतात तेव्हा तो तुमच्या घरात वास करतात. कधी कधी तुम्ही त्यांना पाहू देखील शकता. कधी कधी असेही काही घडते की तुमच्या घरामध्ये राहतात. देव तुमच्या घरात राहतो, पण तुमच्या काही चुकांमुळे तुम्हाला ते जाणवत नाही. तुमच्या कर्मामुळे तुम्हाला ते परत जातात. त्यावेळी काही लोक अनेकदा चूक करतात. ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर ते सोडून देतात. मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात. मग हे सर्व बरोबर नाही. यामुळे तुम्ही हे कधी करू नये. असे बरेच लोक आहे ज्या घरामध्ये देव आहे पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नाही. स्वतःचा त्यांचा अपमान करतात. आणि त्यांना परत पाठवतात असे सांगून की दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही. मग तुमच्या या सर्व कृत्यामुळे तुमचा देव रागवतो. म्हणूनच आज मी तुम्हाला यात कोणते आहेत ते संकेत आम्ही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देव स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे. आणि म्हणूनच आम्ही संकेताबद्दल माहिती देत आहे. परंतु त्याआधी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा, त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय माता लक्ष्मी म्हणून नक्की लिहा. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी का जागी होती. तसेच दररोज जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले, जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्र जप करत आहात, तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने देखील देव तुमच्या घरामध्ये असल्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्र, घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला, जसे की कोणीतरी तुम्हाला राम 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 म्हणत असेल, तर हा एक देखील खूप चांगला संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आला आहे. सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो. हा एक सुगंध विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही. असे वाटते की तुमच्या घरात एक अत्तराचा सुगंध नाही, तर कोणत्याही अगरबत्तीचा नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही. तुम्हाला हा फक्त विचित्र वास येतो. हा वास तुमच्या घरामधील मंदिरातूनच येतो. आता बघा, तुमच्या घरामध्ये कुठेही असेल तर तुम्हाला वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला तो वास येत जाईल. तर मित्रांनो, हा वास देवी देवतांचा आहे. तुम्हाला कळतो का की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे. आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते, पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो. हा वास खूप छान, सुंदर, गोड असतो जो तुमचं मनपूर्वक मोहित करतो. जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती, साधू संत तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत 3 ते 4 वेळा तुमच्यासोबत असे घडते की तुम्ही पूजा करत असताना येतात, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या दारावर ठोठावत आहे. तो येत आहे, कारण गाय देखील आईचे एक पाय गायीला कधी हाकलून लावू नये, उलट त्यांना समाधानी करावे, म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे, आपण त्यांना आदर दिला पाहिजे. पैसे किंवा इतर कोणती वस्तू दान करणे वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान आणि
अन्न पाण्याचे मानले जाते। जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती कायम आहेत। अनेक वेळा असे घडले की तुम्ही काही खरेदी करण्यासाठी तुम्ही पुढे जाता, पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात। सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला निर्णय घेण्यापासून रोखतं। याचा अर्थ असा होतो की तुम्ही काही दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे। ज्या लोकांना देवाचे आशीर्वाद आहेत, मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब असोत, त्यांना सर्वत्र आदर मिळतो। जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाने लक्षण आहे। देव त्यांना सर्व समस्यापासून वाचवतो। ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीमध्ये यशस्वी होतात। ते सर्व परिस्थितीमध्ये आनंदी राहतात। त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात। त्यांना कधीही कोणत्याही समस्येची भीती वाटत नाही। ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात। घुबड पाहणे खूप शुभ आहे। हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो। घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते, म्हणून जर तुम्हाला कुठेही घुबड दिसला तर हे खूप शुभ चिन्ह मानले जाते। जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून जा की तुमचे लवकरात लवकर देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे। खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल येऊ लागतात। ज्या घरात देवी लक्ष्मी येते त्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात। असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये राहते। अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते। विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते। याशिवाय अशा घरामध्ये लोक मादक पदार्थ आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात। धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते। देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात। याशिवाय देवी लक्ष्मी स्वच्छतेसाठीच वापरल्या जाणाऱ्या झाडूची देवी देखील स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे। असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ आहे। शंखाचा आवाज शुभ संकेत देतो। हिंदू धर्मामध्ये शंखाला अति महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे। इतकेच नाही तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो। म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजा विधीत देखील शंख वाजला जातो। सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे। असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकणे खूप शुभ आहे। तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते। जर तुम्हाला सलग 3 दिवस शंखाचा आवाज ऐकू आला तर हे एक खूप शुभ संकेत आहे। जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे। जर तुमच्या घरामध्ये वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पाजते तर देवी देवतांचा आशीर्वाद स्पष्ट लक्षण दिसून येत आहे। ते सांगते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत। देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहे। जर घराच्या मुख्य दरवाजावर पांढरी गाय येत असेल तर पक्षी जवळ घरटे बांधत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे। तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे। चुकूनही पक्ष्यांना आणि त्यांच्या मुलांना कधी त्रास देऊ नका। त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न पाणी ठेवा। जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाची हाक देवाने ऐकली आहे याचे लक्षण आहे। जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेही माकडांचा समूह दिसला तर ते देखील सांगते की तुमची पूजा यशस्वी होणार आहे। देव तुमच्यावर दयाळू झालेला आहे। त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अगरबत्ती, रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता आणि ताजेतवानं जण वाटत असेल तर समजून जा की तुमच्या घरात देव आशीर्वाद देत आहे आणि तुमचे दिवस लवकरात लवकर बदलणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।